कर्नाटकमधला गडक भाग आहे. या भागामधला नारायणपुरा हे गाव आहे. या गावामध्ये पोलिसांचा एक ताफा, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम हे सगळं त्या गावामध्ये पोहोचलेलं आहे. त्यांच्यासोबत एक तरुण आहे आणि त्याचे हात हातकडीने बांधलेले आहेत. हे संपूर्ण पथक त्या ठिकाणी गेल्यानंतर या तरुणाने एका झाडाच्या खाली अंगुली निर्देश केलेला आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी खणायला सुरुवात केलेली आहे. अगदी काही अंतरावरतीच 1-2 फुटावरतीच पोलिसांना एक सांगाडा सापडतोय. हाडं असलेला सांगाडा पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेला आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या जागेवरती पोलिसांना अस्थी सापडलेल्या होत्या, या जागेचा पोलीस अत्यंत बारकाईने तपास कशासाठी करत होते, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम देखील कशासाठी आलेली होती, याचाच अर्थ या जागेवरती काहीतरी गंभीर गुन्हा घडलेला होता. आणि हा जो तरुण होता, हा तरुण कोण होता, या संपूर्ण प्रकरणाचा आता आपण विस्ताराने बघणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर हा जो तरुण आहे याचं नाव आहे सतीश हिरेमठ. हा जो पकडलेला तरुण होता याच्यावरती अपहरण किंवा खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता. परंतु 6 महिन्यापासून हा तरुण पोलिसांना गुंगारा देत होता. वेगवेगळी विधानं करून, वेगवेगळ्या स्टेटमेंट करून पोलिसांची दिशाभूल करत होता. तर 16 डिसेंबर 2024 या दिवशी एक तरुणी गायब झालेली आहे. हिचं नाव आहे मधुश्री आणि ही विना आईबापाची पोर. हिचे आईवडील काही वर्षांपूर्वीच मरण पावलेले होते. मधुश्री तिच्या आजीकडे राहत आलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये सतीश हिरेमठ नावाच्या एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध जुळलेले आहेत आणि या सतीशच्या गावामध्ये तिचं येणं जाणं झालेलं होतं, राहिलेलं होतं. आणि यांचे जे फोन कॉल्स होते हे दररोज होत होते. अशा स्वरूपाचा कॉल डिटेल्स रेकॉर्डमधून पोलिसांना माहिती मिळालेली होती. सतीश हिरेमठ या व्यक्तीने प्रेम प्रकरणातून मधुश्रीचा खरोखर खून केलेला आहे का, या संदर्भामध्ये पोलीस सलग 6 महिन्यापासून याची चौकशी करत होते. परंतु ज्या दिवशी मधुश्री गायब झालेली आहे ती तारीख आहे 16 डिसेंबर 2024. या दिवसापासून या मधुश्रीचा फोन देखील बंद होता. त्याचबरोबर सतीश हिरेमठ 16 डिसेंबर 2024 या दिवशी तो त्याच्या कामावरती होता, म्हणजेच पेट्रोल पंपावरती काम करत होता. या ठिकाणीच त्याचं लोकेशन होतं. अशा स्वरूपामध्ये पोलिसांना जो गुंगारा आहे तो देत होता. त्याच्यामुळे मग पोलिसांकडे देखील पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करता येत नव्हती. परंतु अशी एक घटना घडलेली आहे की ज्यामुळे सतीश हिरेमठ हा पूर्णपणे पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याच्या मोबाईलवरती आलेला SMS. आणि हा जो SMS आहे, हा SMS या सतीश हिरेमठ व्यक्तीला पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकवायला कसा कारणीभूत ठरलेला आहे. तर 16 डिसेंबर 2024 ज्या दिवशी मधुश्री गायब झाली त्या दिवशी सतीश हिरेमठ पोलिसांना सांगत होता की त्याचं जे लोकेशन आहे हे हेतालगिरी या भागामध्ये होतं. 16 डिसेंबर 2024 या दिवशी मधुश्री तिच्या घरामधून बाहेर पडलेली आहे. घरामधून बाहेर पडल्यानंतर ती तिच्या प्रेमीला भेटण्यासाठी, म्हणजे सतीश हिरेमठला भेटण्यासाठी नारायणपुरा या गावामध्ये आलेली आहे. तिथे गेल्यानंतर बरेच दिवसांपासूनचं, बरेच वर्षांपासूनचं त्यांचं जे प्रेम आहे, या प्रेमामुळे मधुश्रीने त्याला लग्नाची मागणी घातलेली आहे. म्हणजे आपण लग्न करूया आणि आता इथून पुढे सुखाने संसार करूया, अशा स्वरूपामध्ये गळ घातलेली आहे. आणि मग या कारणामुळे त्या दोघांमध्ये वाद झालेला आहे, कारण सतीश हिरेमठला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. तर आता यांच्यामध्ये हा वाद आहे, हा विकोपाला गेला आहे. त्यामुळे याने तिची हत्या केलेली आहे आणि संपूर्ण दिवसभर हा मृतदेह त्याच्या घरामध्ये ठेवून हा कामावरती गेलेला आहे. आता रात्र उजाडलेली आहे. रात्री सगळं गाव सामसूम झाल्यानंतर गावाच्या बाहेर जाऊन त्याने एका झाडाखाली खड्डा खोदला आहे आणि या खड्ड्यामध्ये मधुश्रीचा मृतदेह पुरून टाकलेला आहे. आता पोलीस देखील तपास करतायत, परंतु पोलिसांना याचं जे प्राईम लोकेशन होतं, हे लोकेशन आणि या मधुश्री गायब झाली किंवा मधुश्रीचं असणारं लोकेशन याच्यामध्ये तफावत येत होती. सतत 6 महिन्यापासून हा पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु एका SMS-मुळे पोलिसांना ही सगळी जी त्यांनी सांगितलेलं कथानक आहे, हे कथानक आता खोटं ठरलेलं आहे आणि हा पोलिसांच्या जाळ्यामध्ये फसलेला आहे. याने पोलिसांना ज्या ठिकाणी त्या मुलीला गाडलेलं आहे तिथे देखील पोलिसांना घेऊन तो गेलेला आहे. परंतु त्या ठिकाणी अत्यंत भयानक असं जे एक सत्य पोलिसांना सांगितलं आहे की ही व्यक्ती या मृतदेह डिकम्पोज झाल्यानंतर 2-4 हाडं दर दिवशी इकडून तिकडे हा नेऊन फेकत होता, जेणेकरून आपल्याला हा पुरावा नष्ट करता येईल. सगळ्यामधून या तरुणाची सुटका झालेली नाही. हा पोलिसांच्या पुरता जाळ्यामध्ये अडकलेला आहे. आता या सगळ्यामधून आपण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की लग्नाआधीचं जे प्रेम असतं, हे प्रेम कदाचित धोकादायक असू शकतं. ते अशा प्रकारे की एखादी तरुणी प्रेमामध्ये पडते, काही दिवस चांगले जातात आणि हा तरुण देखील त्या तरुणीला
प्रलोभन दाखवतो, लग्न करूया, सुखाने संसार करूया. परंतु अशा स्वरूपामध्ये जर का प्रेमामध्ये धोका मिळाला, तर मग लग्नाच्या पाठपुराव्यामुळे किंवा लग्नासाठी तगादा लावल्यामुळे कदाचित अशा स्वरूपामध्ये अनेक घटना घडत असतात. यामुळे सावध होण्यासारखी गोष्ट एकच आहे, की लग्नाचा तगादा लावणे आणि आपण एखाद्यावरती प्रेम करतोय म्हणजे त्याने तुमच्याशी लग्न केलंच पाहिजे, अशा स्वरूपामध्ये जर का आपण हट्ट करत असू, तर मात्र इतकी मोठी घटना घडू शकते. आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. काळजी घ्या. धन्यवाद.